आणि तुला भीती वाटत असेल तर मी येऊ का सोडायला घरी? काही गरज नाही. बरं ठीक आहे, रतनला पाठवू का सोबत? मी म्हंटल ना मी जाईन. हे बघ राणी, जे काही घडलंय त्यानंतर रिस्क घेणं बरोबर नाहीये. हवं तर मी तुझ्या मागे मागे चालतो, तू पुढे चाल. हा, मी तुझ्याशी काहीच बोलणार नाही, पण प्लीज मला येऊ दे, प्लीज. ठीक आहे, पण मला नकोय ते विषयावरती अजिबात बोलायचं नाही. हा, अजिबात नाही बोलणार, मी नाही बोलणार. आपण निघूया का? तुला उशीर होईल. चला. सारे नवे नवे बरसे जसे हळूवार चांदणे, हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी बेधुंद तू. MD सरांना ज्यूस चालेल की कॉफी हवी? मिसेस MD ने जर का ज्यूस आणला असेल तर MD ज्यूसच पिणार ना. बाप रे, MD साहेबांचं त्यांच्या बायकोवरचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय नाही? तू जाते तर जाऊन देत ना. तू प्रेमाचा आनंद घे आणि मी या ज्यूसचा आनंद घेतो. काय? थँक्यू. हा बोल. आत्ता का फोन केलाय? नाही, मी सांगितलं तेवढंच करायचंय. आपलं डोकं चालवायचं नाही. ओके, ठेव फोन. वा MD साहेब, काय मस्त ऑर्डर देता तुम्ही. मी सांगितलं तेवढंच करायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. विक्रांत, अरे एका दिवसात MDचा तोरा आणि रुबाब चांगला जमलाय तुला. रुबाब तर असल्याच पाहिजे ना. तू फक्त बघ, ते इंद्राने आतापर्यंत जेवढा माच केला ना त्याच्यापेक्षा दुप्पट तोऱ्यात मी फिरणार. कर कर, तुला हवं तसं कर. जे मिळवण्यासाठी आपण एवढी धडपड केली ना त्याचा आनंद घे. काय रे विक्रांत, कसे अचानक दिवस बदलले ना आपले. एवढे सगळे प्लॅन करून सगळे प्लॅन फ्लॉप गेले, पण शेवटी तो बुवाच आपल्या कामाला आला. त्या बुवाचं गायब होणं, इंद्राला सगळ्यातून आबांनी बेदखल करणं आणि तुझे MD होणं. फक्त MD पद नाही, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींना मला ओरपाडून घ्यायच्या आहेत. सगळ्या गोष्टींवर फक्त आपलाच हक्क असला पाहिजे उर्मिला. हो, ते तर होईलच. पण अरे त्या बुवाचं काय करायचंय? किती दिवस अजून त्याला तसंच ठेवणार आहोत आपण? बुवा, त्याच्याकडे असाही कमीच वेळ उरलाय. त्याचा रिझल्ट लावायलाच हवा. म्हणजे
त्या बुवाची अर्धी लाकडं अशी मसणात गेलीत. उद्या मी त्याला संपवणार. काय तू खरंच त्या बुवाला मारून टाकणार आहेस? हो, राणीचा बुवा उद्या संपणार आणि राणीच्या पायाखालची जमीन सारखणार. बुवांना परत आणण्याचं वचन दिलं ना त्या इंद्राने त्या राणीला, मी ते वचन पूर्ण होऊ देणार नाहीये. राणी, आबा तुम्ही काय झालं? बोलायचं होतं. हो बोला ना. बुवांचा काहीच पत्ता लागत नाहीये. तुझ्या मनाची घालमेल मी रोज बघतोय, पण तुझा त्रास बघवत नाहीये. आणि या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही याचं वाईट वाटतंय मला. आणि राणी, मला तुला असं सांगायचं की तुझ्याबरोबर जे काही घडलं त्याकरता तू स्वतःला दोष देऊ नकोस. जे काही घडलं ते इंद्रामुळे घडलंय. इंद्रामुळे तुझ्या आयुष्यात उलटा पालट झाली. मला वाईट असं वाटतं की इंद्रा माझं रक्तय, पण आज बापाच्या हक्कानं मायेनं तुला एक शब्द देतो. तू माझी मुलगी आहेस. मी चिकूला गमावलं ग, पण मला आता तुला गमवायचं नाहीये. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत, तुझा त्रास नाही बघू शकत. आणि बाप म्हणून मी तुला हा शब्द देतो. तुम्हाला हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही. अहो या घरात पाय ठेवल्यापासून तुम्ही मला कधीच परक्यासारखं नाही वागवलं. आणि तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं आनंदाने झेलत गेले. आबा मी जेव्हा जेव्हा तुमचं हसू बघायचे ना, तेव्हा माझ्या मनात यायचं की मी एक वेळ या माणसाचं घर सोडून जाऊ शकेन. पण यांच्या मनात माझ्याबद्दलचे प्रेम आहे, मायेचं घरट आहे, ते उभ्या जन्मात कधी सोडून जाऊ शकणार नाही. आबा तुम्ही, रत्नाई, आपली चिकू, अजित दादा अशी उमेद म्हणून माझ्या आजूबाजूला होतात ना, म्हणून मी कधीच दुःखाला कवटाळून बसले नाही. तुम्हा सगळ्यांमुळे आबा. आबा एक बोलायचं होतं. बोल ना, कुठलाही विचार न करता बोल. इंद्रजित सरांचा राग मला पण आलाय, पण अहो